अच्छा, अरे बोलू द्या. आदरणीय मोठे दादा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे प्रदेश अध्यक्ष, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय बाळदादा, आदरणीय मदनदादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अतिथी, सगळ्यांची नावं घेत बसलो तर वेळ जाईल. सगळ्यांची मी माफी मागतो या ठिकाणी. गेल्या चार वाजल्यापासून तुम्ही सगळेजण इथं शिवरत्न बंगल्यावरती मांडी घालून बसलाय. सगळ्यांचे पाय दुखतायत. त्यामुळे मी आज आदरणीय सकार मर्शींच्या समाधीला साक्षीला ठेवून आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो. या महिन्यात अशा अनेक योग आहेत. मी 11 तारखेला राजीनामा दिला. ज्यांनी या देशामध्ये समाजाची सुधारण्याची क्रांती घडवली, त्या दिवशी महात्मा फुलेंची जयंती होती. आज निर्णय करतोय मी, मोहिते पाटील कुटुंब निर्णय करते. आपण सगळेजण, तुम्ही दादांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आज निर्णय करतो. आणि योगायोग बघा, ज्यांनी आपल्याला देशाला समाज व्यवस्थेची राज्यघटना लिहून दिली ते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. म्हणजे हे सगळे योगायोग होत चाललेले आहेत. आणि आवर्जून सगळ्यांना सांगायचं की सकार मर्शी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी कधीही कोणताही निर्णय करायचा झाला तर जनतेला, कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय केलेला नाही. साहेब पहिल्यांदा शेकापमधून काँग्रेसमध्ये जात असताना सगळ्यांना विचारात घेतलं, या शिवरत्न बंगल्यावरच विचारात घेतलं आणि मग प्रवेश केला. तीच परंपरा आपण 2019 साली तुम्हाला सगळ्यांना विचारून निर्णय घेतला. आणि आज सुद्धा मोहिते पाटील परिवार तुम्हाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय घेणार नाही. 2019 साली पक्षाने आदेश दिला की दुसऱ्या दिवशी मोठे दादांनी आपल्याला सगळ्यांना सांगितले आपल्याला काम करायचंय. तुम्ही काही प्रश्न विचारला नाही आणि आपण एका उमेदवाराला निवडून दिलं. रणजितदादांनी, बाळदादांनी इथं घोषणा केली याच शिवरत्न बंगल्याच्या हिरवळीवर, याच ठिकाणी, आणि आपण 1,16,000 मतांनी निवडून दिलं. त्याच्या पाठोपाठ कधी नव्हे ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपले जिल्हा परिषदचे माळशिरस तालुक्यातले 8 सदस्य कोणतंही पद न घेता भारतीय जनता पार्टीला आपण पहिल्यांदा झेडपीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा सत्ता आणून दिली, कायदेशीर कारवाईला पुढे गेले. त्याची इतिहासात नोंद झाली.
माळशिरसला आपण आमदार दिला, पंढरपूर मंगळवेढ्यात सुद्धा आदरणीय दादांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत आमदार निवडून दिला. पक्षाने जे जे कार्यक्रम सांगितले ते कार्यक्रम आपण सगळ्यांनी राबवले. हे सगळं करत असताना मला आवर्जून सांगायचं आहे की दादांनी खासदार असताना खासदार निधी काय असतो हे प्रत्येक गावाला ओळख करून दिली. इथं जमलेले सगळ्यांनी सांगा, तुमच्या गावात एक ना एक काम तर आहे दादांचं. विरोधी पक्षात राहून त्या त्या विभागाच्या मंत्र्यांकडून कसं काम करून घ्यायचं हे मोठे दादांनी गडकरी साहेबांकडून करून दाखवलं. आज उनी पालखी मार्ग, साताऱ्यावरून जाणारा पंढरपूरला रस्ता, साताऱ्यावरून जाणारा लातूरचा रस्ता, सगळे सिमेंट रस्ते पालखी मार्ग, नॅशनल मार्ग उन्हाच्या काळात मंजूर झाले. मोठे दादा जेव्हा खासदार होते गडकरी साहेबांना पत्र दिले. आज 6-7 त्याच्यानंतर दादासाहेबांनी सरकार मर्शींच्या जयंतीला, शतक महोत्सवी जयंतीला विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलावरती आदरणीय रणजितदादांनी ब्रिटिश काळापासून प्रलंबित असलेली लोणंद पंढरपूर रेल्वेची मागणी केली. रणजितदादा ज्यावेळेस राज्यसभेचे खासदार होते, राज्यसभेच्या कामकाजात ममता बॅनर्जी त्या काळच्या रेल्वे मंत्री होत्या, त्यावेळेस मागणी केली होती. त्यानंतर मोठे दादांनी पाठपुरावा केला आणि रणजितदादांनी केला. साहेब योगायोगाने त्यावेळेस सरकार मर्शींच्या जयंतीला आचारसंहिता लागू झाली म्हणून सुरेश प्रभू साहेबांनी त्यावेळेस घोषणा केली नाही, परंतु त्या भाषणात सांगितलं त्यांनी की आम्ही